म्हणजेच आमच्यासारख्यांच्या हृदयातला एक नाजूक कोपरा, जो की आमच्यासाठी फक्त निसर्गच नाही तर भावना आहे. आणि ती अशी भावना आम्ही जपून ठेवतो आणि आयुष्यभर या निसर्गाच्या दृश्याने आमचं मन आम्ही प्रसन्न प्रफुल्लित करत असतो. हॅलो, नमस्कार, शुभ संध्याकाळ मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये भोरमधले 2 खूप सुंदर अशी मंदिरं पाहणार आहोत आणि तिथला निसर्ग आपल्या डोळ्यात साठवून घेणार आहोत. तर चला, त्यापैकी पहिलं असं वाघजाई मातेचं आपण आता दर्शन घेऊयात. खूप सुंदर अशी भोरची वाघजाई माता, त्या वाघजाई मातेचं आपण आता दर्शन घेऊयात. कॅमेराची सेटिंग काहीतरी गणलेली आहे मित्रांनो, पण इथून म्हणजे आपण आत्ता आलेलो आहोत भोरच्या वाघजाई मंदिरामध्ये. आणि वाघजाई मंदिराच्या बॅक साईडनी जो काही हा सुंदर असा मंदिराचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो ना, आणि हा खूप शांतमय असा परिसर. इकडे मस्तपैकी झाडी आपल्याला पाहायला मिळतात. हा मंदिर आणि इकडं संपूर्ण मंदिराचा परिसर आहे. इतकं शांत आणि प्रसन्न वाटतंय ना मित्रांनो, खूप भारी, खूप मस्त वाटतंय. तासनतास इथंच बसून राहावं असं हे लोकेशन आहे. आता आपण दुसऱ्या अँगलने पण आणि फ्रंट साईडने पण मी तुम्हाला मंदिर दाखवतो. तर मित्रांनो, भोरमध्ये कधी आलात ना तरी नक्की ह्या मंदिराला नक्की भेट द्या. आई वाघजाई मातेचं नक्की दर्शन घ्या. हे पहा किती सुंदर मंदिर आहे. आपण कळस तुम्हाला मी दाखवतो आता. हे पहा किती क्लिअर मस्त दिसतंय. हे बघा, ह्या अँगलने आपल्याला किती भारी मंदिर दिसतं. मंदिराच्या डाव्या बाजूला आहे ना मित्रांनो, आपल्याला हे लहान मुलांसाठी एक छोटंसं पार्क देखील पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे सुंदर असं वाघजाई मातेचं मंदिर तुम्ही माझ्या मागे बघताय. खूप भव्य दिव्य असा हा परिसर आहे. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. तिथूनच पुढं आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला आहे ना खूप सुंदर अशा आहे बघा, तुम्ही परिसर बघून घ्या. अशा निसर्गरम्य वातावरणात आहे ना, इथून भोर शहर पूर्ण दिसतं. आणि ह्या अशा निसर्गरम्य वातावरणात श्री स्वामी समर्थांचा मठ आपल्याला पाहायला मिळतो. तर आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि मी तुम्हाला बाकीची माहिती देखील सांगतो. इथं देखील त्यांचं बघा अन्नछत्र देखील आहे आणि हे मंदिर आहे. चलो आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात आता. ब्रह्मांडांचे मालक इथंच आहे ना, आपल्याला शंकर महाराजांचं देखील सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. अगदी मनच प्रसन्न होऊन जातं. जय शंकर महाराज.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता. जय आई तुळजाभवानी माता. आता त्याच्याच बाजूला आहे ना मित्रांनो एक टेकडी, आपण तिथं आलो आहे. आता वाऱ्याचा किती आवाज येतो याच्यामध्ये माहीत नाही. इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि इथं ही टेकडी आहे सुंदर अशी. इथून आपल्याला हा नजारा पाहायला मिळतो. तुम्हाला जर आवाज क्लिअर येत नसेल ना तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. पण तरी पण आपण माईक कव्हर करून बोलतोय, त्याच्यामुळे आवाज येत असेल असं मला तरी वाटतंय. आणि हा नजारा बघा किती सुंदर वाटतंय. एक नंबर नजारा वाटतोय. आपलं सगळ्यात जवळचं प्रेम बाईकच्या रिलेटेड तर ही बाईक आहे मित्रांनो. ही आहे आपली स्प्लेंडर प्लस जुनी. आता जे आपले जुने सबस्क्रायबर असतील ना त्यांना नक्की माहीत असेल, या गाडीवरती ना आपण भरपूर सारा फिरलेलो आहे. ऑलमोस्ट आपण आहे ना या गाडीवरती आहे ना 70 ते 80 हजार किलोमीटर आपण ही गाडी चालवलेली आहे. ऑब्व्हियसली म्हणजे जास्त ह्याच्यावरती लॉंग फक्त 2-3च ट्रिप झाल्या होत्या आपल्या, जे की आपण पुण्यावरून गणपतीपुळ्याला एकदा गेलो होतो. त्याच्यानंतर आपण ऑलमोस्ट 10 ते 12 वेळेला ही गाडी आपण मुंबईला घेऊन गेलेलो आहे. म्हणजे पुण्यावरून मुंबईला, थेट मुंबईला, म्हणजे बोरिवली वगैरे साईडपर्यंत, ठाण्यापर्यंत वगैरे. त्याच्यानंतर बाकी ऑलमोस्ट जवळचे 50-100 किलोमीटरमधले जेवढे सगळ्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या आपण ह्या बाईकवरती कवर केलेल्या आहेत. म्हणजे जेजुरी म्हणा, मोरगाव म्हणा, त्याच्यानंतर सासवड म्हणा, किंवा त्या बाजूला जर म्हणजे लोणावळा वगैरे किंवा भोर पुणे, तर ही गाडी भरपूर चाललेली आहे. भोर परिसरात भरपूर या गाडीवरती मी फिरलो आहे. तर असं आहे ना, या गाडीबरोबर माझ्या भरपूर साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आता 70-80 हजार किलोमीटर कुठली तुम्ही गाडी चालवली तर तुमच्या आठवणी त्या गाडीबरोबर बनतातच. तसाच हे एक माझा आहे. तर ओव्हरऑल आहे ना हा व्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. खूप जबरदस्त, खूप मस्त आपली अशी शॉर्ट ट्रिप आहे, सिंगल सोलो ट्रिप चालू आहे आपली आणि खूप भारी वाटतंय. वा वा वा, डोळ्याचं पारणं फेडणं म्हणजे जे काय म्हणतात ना ते आपण आत्ता अनुभवतोय मित्रांनो. इतका सुंदर आणि इतका जबरदस्त असा नजारा आपल्याला इथं पाहायला मिळतोय ना. मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की कसं वाटतंय लोकेशन. आणि फ्रेम पण बघा मी कशी परफेक्ट सेट केलेली आहे. आपली बाईक पण दिसते आणि हा मागचा नजारा आणि आपण सुद्धा त्यात दिसतो. आता वारं भरपूर येतं आहे. मी आता ऑडिओ चेक केला, जबरदस्त ऑडिओचं आपलं काम झालेलं आहे. आपलं व्हॉईस क्वालिटी जबरदस्त इम्प्रूव्ह झालेली आहे. फोन घेतल्यामुळं, नवीन मोबाईल घेतल्यामुळं आपली ही कॅमेऱ्याची क्वालिटी देखील चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे. तर मित्रांनो आता आज आहे ना खरं तर ह्या 2 दिवसात आहे ना सॅटर्डे संडेमध्ये माझा भरपूर काही गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न होता. पण काही कारणास्तव आपल्याला ते जमलेलं नाही आहे किंवा काही गोष्टी च्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, म्हणून आपल्याला जास्त काय कवर करता आलं नाही. म्हणून हा मी एकच व्हिडिओ बनवलेला आहे ज्यात मी तुम्हाला परत एकदा आहे ना सगळा ह्या व्हिडिओचा सारांश सांगतो. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं होतं ते वाघजाईचं जे मंदिर आहे ते, म्हणजे भोरमध्ये जे प्रसिद्ध वाघजाई देवीचं मंदिर आहे ना ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण आत्ता जे स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे ना ते आपण पाहिलं आणि त्याच्याच बाजूला ही टेकडी आहे, त्या ठिकाणी आपण बसलेलो आहे. आता तुम्ही माझ्या मागचा जो एरिया बघताय ना तिकडं भोरदरा म्हणून आहे ना खूप एक प्रसिद्ध एक असं एक ठिकाण आहे. म्हणजे तिथं काही जास्त आपण म्हणतो ना असं काही पाहण्यासारखं वगैरे असं काही नाही आहे, पण भोरदरामध्ये ना तुम्हाला एवढ्या सुंदर सुंदर अशा निसर्गाच्या छटा पाहायला मिळतात ना, त्याच्यामुळं ते एक लोकेशन आहे. त्याचा आपण खूप 2-1 वर्षापूर्वी वगैरे व्हिडिओ बनवला होता, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेनच. पण एकंदरीत ओव्हरऑल आहे ना खूप शांत मस्त वातावरण आहे. आणि मी जरा लवकर आलो आहे ना, 4:30-5च वाजले आत्ताचे संध्याकाळचे, त्याच्यामुळे ना कुणीच नाही आहे इथं गर्दी. म्हणजे अजून तुम्ही तासाभराने वगैरे जर इथं आलात ना तुम्हाला इथं बऱ्यापैकी गर्दी मिळेल आणि आपल्याला असं मोकळेपणाने शूट देखील करता आलं नसतं. पण हा टायमिंग पण लक्षात ठेवा, हे लोकेशन 2 लक्षात ठेवा. भोरमध्ये आला तर हे 2 लोकेशन नक्की पहा, ते मिस करू नका. ऑलराईट मित्रांनो, सो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करा, तिकडे देखील आपले लाईव्ह अपडेट सुरू असतात. इथल्या आता मी 2-3 मस्तपैकी एक रील शूट करणारे, फोटोज काढणारे, ते सगळे तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.